सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10वा ओवी क्रमांक 169 पासून आता सुरुवात करूयात. जी बन करू झाडे सिंपी जीवे साठी पाडुनी जन्मे काढी आटी परी फळे सी तैसी भेटी जै वसंतू पावे. माळी झाडांना पाणी घालून जन्मभर जीवापाड मेहनत करतो. त्यांना ज्याप्रमाणे वसंत ऋतूशिवाय फळे येत नाहीत. अहो विषमा जै ओहट पडे तै मधुर ते मधुर आवडे पै रसायने तै गोडे जे आरोग्य देही. अहो जेव्हा विषज्वराला उतार पडतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागतो. हे पहा, औषध हे आरोग्य झाल्याशिवाय चांगले म्हणता येणार नाही. काय इंद्रिये वाचा प्राण या जालियाचे तैची सार्थकपण जै चैतन्य येऊन आपण संचरे माझे. किंवा इंद्रिये वाचा व प्राण यात जेव्हा चैतन्य येऊन संचार करते तेव्हाच त्याचे सार्थक होते. तैसे शब्दजात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले ते त्यांची म्हणो ये आपुले जै सानुकूल श्री गुरु. त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचा अथवा योगाधिकांचा अभ्यास करूनही जेव्हा गुरूंची कृपा होते तेव्हाच त्यांचे सार्थक होते. ऐसिये झालिये प्रतीतीचे निमाजे अर्जुन निश्चयाचे नाचतुसे भोजे ते विंची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले. याप्रमाणे अनुभव आल्यामुळे अर्जुन निश्चयपूर्वक संतोषाने नाचू लागला व देवास म्हणाला की तुमचे बोलणे माझ्या प्रत्ययास आले. तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतीती जे तू देवदानवांची मती जोगानुसी. देवा तुमच्या बोलण्याचा अनुभव न येता जो आपल्या ज्ञानाने तुम्हाला जाणले असे म्हणतो त्याला तुमचे ज्ञान होत नाही असे माझ्या पक्क्या अनुभवाला आले आहे. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिये जाणे जाणीवा तो कहींची नोहे हे मदभावा भरवसे आले. देवा तुमच्या बोलण्याचा अनुभव न येता जो आपल्या ज्ञानाने तुम्हाला जाणले असे म्हणतो त्याला तुमचे ज्ञान होत नाही असे माझ्या पक्क्या अनुभवास आले आहे. श्लोक 15. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. अर्थात हे पुरुषोत्तमा, हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या, हे भूतांच्या नियामका, हे देवांच्याही देवा, हे जगत्पालका, तू स्वतःच ज्ञानस्वरूपाने निरतिशय ज्ञानेश्वर्य संपन्न अशा स्वतःला जाणतोस. एथ आपुले वाढपण जैसे आपणची जाणीजे आकाशे कामी ये तुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपणा आकाशालाच समजते किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच समजते तैसा आपुली ये सर्व शक्ती तुझ तुमची जाणसी लक्ष्मीपती एरवेदाधिकमती मिरवती वाया. त्याप्रमाणे हे लक्ष्मीपते तुमची सर्व शक्ती तुम्हीच जाणता. एरवी तुमची शक्ती आम्हाला कळली असा वेदाधिक व्यर्थ गर्व वाहतात. हागा मनाते मागा सांडावे पवनाते वावी मवावे आदी शून्य तरुणी जावे केवते बाही. अहो मनाच्या गतीला कसे मागे टाकावे, वाऱ्याला वावेत कसे धरावे आणि बाहूंनी माया कशी तरुण जावी. तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठावके नोहे आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे. महाराज त्याचप्रमाणे तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे म्हणून ते कोणाला होत नाही तर तुमचे तुम्हालाच समजते. तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठावके नोहे आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे. त्याचप्रमाणे तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे म्हणून ते कोणाला होत नाही तर ते तुमचे तुम्हालाच समजते. जी आपण या ते तुमची जाणसी आणि का ते सांगावयासी समर्थ होसी तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची ये नडळींचा. महाराज तुमचे ज्ञान तुम्हालाच आहे व ते आपण दुसऱ्यांनाही समजून देण्यास समर्थ आहात. तर एकदा आमच्या हौसेच्या कपाळाचा घाम पुसून टाका बरे. आमची ऐकण्याची हौस पुरी करा. हे ऐकिले किंभूत भावना त्रिभुवन गज पंचानना सकळ देव देवतार्चना जगन्नायका. अहो प्राणीमात्राचे उत्पादका, अहो संसाररूपी गजाचा नाश करणाऱ्या पंचानना, अहो सर्व देवांना पूज्य जगदाधिपते, आपण ऐकले का? जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासे उभे ठाकावयाही योग्य न हो.
या शोच्यता जरी विनवू बिहो तरी आन उपायो नाही. तुमच्या मोठेपणाचा विचार केला तर तुमच्याजवळ उभे राहण्यासही आमची योग्यता नाही, अशी शंका येऊन जर आम्ही तुमची विनंती केली नाही तर आमच्या मनाच्या समाधानाला दुसरा उपायच नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बापियासी कोरडे, का जैसे मेघोनी थेंबुटा पडे, तै पाणी की तया. चोहीकडे समुद्र व नद्या जरी पाण्याने भरलेल्या आहेत तरी त्यांचा चातकास काय उपयोग, कारण त्याला ते कोरडेच. जेव्हा मेघाचे थेंब पडतील तेव्हाच त्याला पाणी पिण्यास मिळेल. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी, परी कृष्णा आम्हा तुची गती, हे असो मज प्रति विभूती सांगे. त्याचप्रमाणे कृष्णा, जगतात जरी चोहीकडे गुरु आहेत तरी आम्हाला तुमच्या वाचून गुरु नाही. हे असो, आता तुमच्या विभूती सांगा. श्लोक 16. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः, याभिर्विभूतिभिर्लोकान् निमान् स्तवं व्याप्त तिष्ठसि. अर्थात ज्या विभूतींनी तू या लोकास व्यापून राहतोस त्या आपल्या दिव्य विभूती संपूर्णपणे सांगण्यास तू योग्य आहेस. जी तुझ्या विभूती आगविया, परिव्यापी ती शक्ती दिव्या जिया, तिया पुलिया दावाविया आपण मज. महाराज, आपल्या ज्या काही विभूती असतील त्यातून जेवढ्या व्यापक, शक्तिमान व सतेज आहेत एवढ्या तुम्ही मला दाखवा. जी ही विभूती येया समजता, लोकांते व्यापुनी आहासी अनंता, तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी. हे अनंता, ज्या तुमच्या विभूती तिन्ही लोकांना व्यापून आहेत त्यातील मुख्य मुख्य नावाजलेल्या असतील त्या सांगा. श्लोक 17. कथं विद्यामहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन्, केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. अर्थात हे योगिन, तुझे सर्वदा चिंतन करणाऱ्या मी तुला कसे बरे जाणावे. हे भगवन, कोणकोणत्या भावांमध्ये, पदार्थांमध्ये मजकडून चिंतन करण्यास योग्य आहेस. जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे, जरी तुची म्हणो आघवे तरी चिंतनची न घडे. महाराज, मी तुम्हाला कसे जाणावे व नेहमी कशाचे चिंतन करावे. जर सर्व तुम्हीच आहात असे म्हणावे तर माझ्या हातून तुमचे चिंतन होणार नाही. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे, आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. म्हणून पूर्वी 4, 5 व 6 या श्लोकात ज्या संक्षेपाने आपल्या विभूती सांगितल्या त्यांचा विस्तार करून एक वेळ सांगा. जया जया भावाची या ठाई, तुन ते चिंतिता सायासू नाही, तो विवळ करुनी देई योगू आपुला. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असता मला श्रम पडणार नाही, असा तुमच्या प्राप्तीचा जो उपाय तो स्पष्ट करून सांगा. श्लोक 18. विस्तरेणात्मनो योगं विभूतींच जनार्दन, भूयः कथये तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. अर्थात हे जनार्दना, तुझे आत्म्याचे विस्तार, विशेष प्रकारचे योगेश्वर्य व ध्यानास योग्य असलेल्या पदार्थांचा विस्तार सविस्तर पुनरपी सांग, कारण वाक्यामृत ऐकणाऱ्या माझी तृप्ती होत नाही. आणि पुसलिया जेया विभूती त्याही बोलाविया भूतपती, एथ म्हणसी जरी पुढती काय सांगो. हे भूपते, मी ज्या विभूतींबद्दल तुम्हाला विचारले आहे त्या सांगा. त्या पुन्हा काय सांगावयाचे आहेत असे जर कदाचित म्हणाल तरी हा भाव मना जणे जाय हो जनार्दना, पै प्राकृत आहे अमृतपाना, नान म्हणवे जेवी. तर हे जनार्दना, अशी मनात शंका येऊ देऊ नका, कारण जगातील साधारण जे अमृतपान त्यालाही पुरे असे कोणाच्याने म्हणवत नाही. जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू भेणे प्याले अमर, तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. जे अमृत काळकूट विषाचे सख्खे भावंड आहे ते मरणाच्या भीतीने देवांनी प्राशन केले असताही ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र लय पावतात. ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसू, जया वायांची अमृतपणाचा आभासू, तयांचाही मिठांशू जे पुरे म्हणोने दी.
क्षीराब्धीचा असा एक रस आहे की त्याला व्यर्थ अमृत हे नाव प्राप्त झाले आहे, पण त्याची ही गोडी पुरी झाली असे कोणाच्याने म्हणवत नाही. तया पाबळे याही तुलेवरी गोडी येची आथी थोरी, मग हे तवा उधारी परमामृत साचे. त्या तुच्छ अमृताच्या गोडीचा जर एवढा महिमा आहे, तर मग असे पहा की हे तुमचे बोलणे तर खरोखर परमामृत आहे. जे मंतरा चळू न ढाळीता, क्षीरसागरू न ढवळीता, अनादि स्वभावता आई ते आहे. हे तर मंदराचल न हलविता, क्षीरसागर न घुसळिता, अनादि असून स्वभावतः स्वयमेव आहे. जे द्रव ना नव्हे बद्ध, जेथ नेणी जती रसगंध, जे भलतयाही सिद्ध, आठवलेची फावे. शिवाय जे पाझरत नाही, जे पातळ नाही व घट्टही नाही, व ज्याच्या ठिकाणी गोडी व सुवास नाहीत, व हे आठवण केल्याबरोबर वाटेल त्याला प्राप्त होते. जयाची गोठीची ऐकत खेवो, आघवा संसारू हो येवावो, बळी या नित्यता लागे येवो आपण पेया. याची गोष्ट ऐकता क्षणीच सर्व संसार मिथ्या वाटू लागतो व त्यामुळे बलात्कारे करून नित्यता आपल्याच ठिकाणी येते. जन्म मृत्यूची भाक हारपोनी जाय निशेख, आंत बाहेरी महासुख वाढोची लागे. याच्या योगाने जन्म मृत्यूची वार्ता समूळ नाहीशी होते व अंतर्बाह्य महासुखाची वृद्धी होते. मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीजे, ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणो न शके. मग दैवयोगाने जर ते सेवन केले तर ते आत्मरूपी करून टाकते. अशा प्रकारचे जे तुमचे परमामृत ते तुम्ही मला पाजित असता माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. तुमचे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचेनी. आधी तुमचे नाव मला आवडते, त्यात तुमची भेट होऊन सहवास घडला व नंतर आनंदयुक्त होऊन तुम्ही गोष्टी सांगत आहात.